सगळं हिचं पूर्ण करू पण ही घरचं खात नाही. एक तर हिची हॉटेल मधलं जेवायची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली जमीन विकावं लागेल आणि कालांतरानं हिला मला हॉटेलचं खाण्यासाठी हिला भांडे घासावं लागतील आणि मला आचारी व्हावं लागेल. मग आपण असल्या मुलीशी लग्न करायचं कशाला? आणि काही गोष्टी बरोबरीच्या असा वैराकारम सुविद्येन प्रेमानाम भयो. वैर करायचं असेल तर बरोबरी लागते आणि प्रेम करायचं असेल मंगला मंगलाम यतम प्रतियानाम पाणीग्रहणस्तते वचहा. पाणी ग्रहण करायचं असेल तरी बरोबरीत लागते ना. म्हशी धुणार नवरदेव आणि कलेक्टर नवरी कशी जमन? असं कुठं शक्य असतं का? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. बंदुकीवाल्यासोबत काठीवाला म्हणला मी त्याला हाणतो. अरे येडगळेस का काय? तू का जाऊन हाणशील? ते 200 फुटावूनच फुकायला तुला. बरोबरी लागत असती. बरोबरी ताई बाप सांगत होता, अगं ताई आपण अस्वल आहोत, आपण रीस आहोत, आपण वन्य प्राणी आहोत, त्याच्यापैकी आपण हिंस्र प्राणी आहोत. हिंस्र म्हणजे हा रक्तपिपासू हिंस्र असतो. स्वापद भयति जाय सुदेना अशुद्ध प्राशो भयस्थितेषु व्याघ्रम केशरी ऋषो भयाति जम्बुक सकलति ऋषो भयाति छंद पराभय व्याघ्रायानां केशरी भयतो स्थिते भया जम्बुक सकला स्थितोति जायम नकुल सकलो स्थितेति जायम स्वापद भयननि व्याप्त सुदेश शापद भयननि व्याप्त सुदेश वन्य सुधा भय विन्मक जाय वन्य सुधा भय विन्मक जाय वन्य सुधा भय विन्मक जाय. ताई आपण वनामध्ये राहणाऱ्या वाघा शिवा लांडग्या कोल्ह्या तरसा अस्वल आपण हिंस्र पशु आहोत ग. आपण जंगलात फिरणारे आहेत, महालात राहणारी माणसं असतात. मिष्टान्नापय भोक्त स्थितेना घृतेषु शर्करा यतोति जायम. हे ताई हे घृत म्हणजे तूप खाणारी माणसं आहेत, मिष्टान्न खाणारी माणसं आहेत. अखाद्य खाद्यम शर्करा भयो नाम साखर खाणारी माणसं आहेत. तंदुलम सकला स्थिते म्हणजे भात, भात खाणारी माणसं आहेत. आणि आपण जे जे भेटेल आपल्यापेक्षा लहान प्राणी ते प्राणी मारून खाणारी माणसं आहेत. आपण हिंस्र स्वापदापैकी आहेत, ते पवित्र मानवापैकी आहेत. आणि ते तुझ्याशी लग्न कसं करीन? त्यातली त्यात तू तर म्हणते सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी, निशापतीच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी आहे. 2 देव किती सुंदर आहेत सांगू तुम्हाला. भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा. संध्याकाळी शीतल देणारा प्रकाश देणारा चंद्र आहे साहेब. हा शीतल जगाला प्रकाश देणारा चंद्र 2 रूपापाशी नटला. भगवान शिवजीच्या माथ्यावर जाऊन बसला. ते म्हणलं आपलं रूप यायच्या पुढे फेक आहे. आणि विष्णू परमात्म्याच्या सिंहासनाला चंद्र असा इथे, एकीकडून सूर्य एकीकडून चंद्र. तुम्ही बघा देवाच्या सिंहासनाला चंद्र. मग जगात तेजस्वी 2च आहेत प्रकाशकर. एक भास्कर म्हणजे सूर्य आणि एक निशापती म्हणजे चंद्र. हे जगाला प्रकाश दीप्ते रविदीप हिरा दाविती देखणे दिसणाऱ्या वस्तू दाखवायची ताकद ज्यांच्यात आहे, हे सुद्धा ज्यांच्या रूपापाशी नटलेत. आणि तू इतका सुंदर पाहिला, तू सोबत लग्न कसं करील? ती म्हणी करायचं का न करायचं त्यानं ठरवा, पण मी त्याच्याशी लग्न केले. वरिले सावळे परब्रह्म, मी तर त्याच्यासोबत लग्न केले. त्याच्या व्यतिरिक्त जगातल्या कुठल्याही व्यक्तीसोबत मी लग्न करणार नाही. काय बाई तू येडी आहेस माय, बाप म्हणत होता. बरं त्याचं काय चुकत होतं? काय चुकत होतं? त्याचं काही चुकत नव्हतं ना. त्याचंही चुकत नव्हतं आणि हिचं तर मुळीच चुकत नव्हतं. हिनं पाहिलाच जगाचा बाप, त्याच्यामुळे हिचं काहीच चुकत नव्हतं. पुरविली आली सांगतोय किती पूर्ण करतो जगाचा मालक. बाबानं सांगितलं अगं तू काय ऐकत नाही? बाबा तुम्ही माझे जन्मदाते पिता आहात, याच्याकरता इतकं व्याख्यान तुमच्या पुढे मांडलंय.
आता जर तुम्हाला मी वाईट असेल, तत्राग्रयो कन्या त्यागेशु, तुमचा आणि माझा आता शरीर दृष्टीनं त्याग. मी विश्वाच्या मालकाच्या त्याला अंतकरणात घेतलंय आणि आता सगळं शरीर त्याला समर्पित करून टाकलंय. आता मी त्याच्या व्यतिरिक्त काही बघायचंच नाही. आणि खरंच आहे नो, विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ज्याला वरल्याच्या नंतर बस स्टँडला फुटाणं खाणारा संघ कशाला लग्न करायचं? कशाला तितक्या नालायकासोबत लग्न करायचं? तिला कळालं ना, कळालं तिला, कळालं कळालं कळालं. आणि कालांतराने झुरून 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 शिरीतीचं असं क्षीण झालं, क्षीण झालं. ज्या दिवशी डोळे बंद केले त्या दिवशी पाणी पिणं बंद केलं, खाणं बंद केलं. रूप कोणाचं पाहिलंय? फक्त रूप ध्यानात होतं, नाव माहित नव्हतं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. त्याचं रूपही गोड आहे, नावही गोड आहे, पण हिला नाव माहित नव्हतं, रूप माहित होतं. रूपी रूपी जडले, त्या रूपावर असे डोळे तिचे जडून पडले होते. आणि इतकं पाहिलं, पाहता पाहणे, इतकं पाहिलं की पाहण्याच्या पलीकडचं पाहिलं. आपणही पंढरपुरात गेल्यावर भगवंताला पाहतो ना, आपणही काशीत गेल्यावर भगवान शिवशंकराला पाहतो ना, पण आपलं पाहणं असंच. पाहता पाहता कोणी पुढे आला की त्याला बुका आणायचा, सरक नाही रे रुस्तुम्या, गुच्छा द्यायला पुढच्याला. बैलाला गुच्छा देत नाहीत माणसं, तू माणसाला गुच्छा द्यायला. आणि काय तुला पंढरपुरातला मालक पावन? हो, विचारता सोय नाही. सोहळ्यात गेलो मी, ज्ञानवरायच्या गेलो म्हणजे जातोच दरवर्षी, वारी नाही सोडत. आजचं कीर्तन घेत नव्हतं मी, हो, मी कालचं मागत होतो म्हणजे जायला सोपं पडते. आताही जायचं पण ताण होतून मग ते रगिले. त्याच्या कार्यक्रमाला आलतो मी एकदा, हो, चुकून 9,000 पाकिटात शिल्लक आलते. हो, पत्ता नव्हता त्याला. मी ते एक जैन म्हणून मोठी एक धर्मशाळा आहे बाजूला, मी पुढे गेल्याच्या नंतर व्यापारी होते माझ्या गाडीत, यांना त्यांनी पाकिट दिले, जरा जड लागायलो. मोजायची गरज नाही, हात लावल्याच कळतंय ना. ते म्हणले इतके, अरे म्हणले त्याचे आपल्याला 9,000 रुपये आगाव आले, कुठं पाप फेडायचे. यायला फोन केला, ती यायला वाटलं महाराज नाराजच इतका नाही. म्हणलं वापस या, हे तुमचे पैसे घेऊन जा. ते म्हणे मीच ते तारीख घेणार. छान वाटलं, द्याच म्हणे आजची, हे तर मागत होते उद्याची जागराचं. नको म्हणलं, मी आळंदीत असतो. काय रूपात ताकद त्या रूपाला सीमा नाही. इतकं रूप सुंदर, इतकं रूप सुंदर त्या अंतकरणातच घेतलं. बघता 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 शरीर झुरणी लागलं. पाहण्याच्या पलीकडचं पाहिलं तिनं, त्याच्या पलीकडे पुन्हा पाहणंच संपलं. वडिलांनी आईने एके दिवशी विचारलं, ताई तू 5-10 दिवसाची सोबतीनेस? बाबा मी 5-10 दिवसाची का 2-3 दिवसाची सोबतीने याचा विचार करू नका, फक्त मला तुम्ही बोलू नका. तुम्ही बोलल्याच्या नंतर त्याच्या रूपावरचं ध्यान माझं बाजूला जाते. काय ताकद असेल. दृष्टी वेधिला नारायण, हृदयी पारुषला प्रेम भंजन, तय कर्तव्यद्वारे न्याहाळीत जान ठसावली. जाबाली सांगतात एका पुराणात, जाबाली. इतकं पाहिलं की त्या पाहण्याचंच ते असं गोड वर्णन करत होती. गोड 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 रूपाची ताकद होती, फार मोठी होती. मनातली मनात, काय रूप सुंदर आहे, काय तो तेजस्वी आहे. सर्व वृक्षाला सुंदरता त्याच्यामुळे आहे, सर्व फुलांना तेज सौंदर्य कोमलता त्याच्यामुळे आहे, पाण्यातली शीतलता त्याच्यामुळे आहे, एखाद्या कोमल असा साफ केलेल्या दगडाला मृदुता त्याच्यामुळे आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या रूपाला लावित होती, त्याच्या रूपाला लावित होती. वडील विचारायचे, आई विचारायचे. कंटाळून चालत 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 गावाच्या बाहेर आली. पाण्याचा ओघ असा वाहत होता. पाण्यात पाय गेल्याबरोबर अलीकडे सरकली, पाण्याच्या तीरावर बसली.
त्या पाण्याला असा हात लाईत होती, पाणी वाहत होतं. जलाम याप्ती ओघोत्तरा असती तेषु. जसं पाणी वाहत राहते तसे त्याच्या लुपाच्या लहरी तिच्या अंतकरणात पडत होत्या आणि त्या लहरीचं चिंतन करीत 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 तिनं देह पाण्यात सोडून दिला. सेवकानं सांगितलं, ऋषराज म्हणजे अस्वलराज, ऋषराज आपल्या कन्या गतप्राण झाली, तिनं देह सोडलेला आहे. तो देह पेटवला आणि पवित्र गंगेमध्ये अस्थी सोडल्या. तो ऋषराज रडत होता. त्या अस्थी हातात घेतल्या. बाई तुला किती सांगत होतो ग माय, इतकं सांगूनही तू ऐकत नव्हतीस ग बाई. अगं तू त्याला किती अंतकरणात ठेवलंस ग, पण त्याच्या अंतकरणात तुझ्याविषयी दया नाही ग बाई. तू स्वतःचं शरीर त्याच्यासाठी समर्पित केलंस ग बाई, पण त्याला एका तिळा इतकी तुझी करुणा नाही ग बाई. आणि अस्थी सोडून दिले. तो युग होता क्रतायुग. द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये ज्या रूपाला पाहिलं होतं तोच रूप म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. रुक्मिणी आई साहेबासोबत लग्न केलं. एका नालायक राजाने तत्वनिष्ठ माणसांच्या कन्या मुली 16,107 कोंडून ठेवल्या होत्या. 16,100 माफी असावी, 16,100 कोंडून ठेवल्या होत्या. त्या बंदीशाळेमध्ये त्या मालकाचं चिंतन करीत होत्या. बाहुबलानं त्यानं लग्न करायचा प्रयत्न केला की त्या शाप देत होत्या. ते म्हणलं बेटा मायाशी लग्न करीत नाहीत ना, मग तुमचं दुसऱ्यासोबत होऊ देत नाही. कोंडून टाकल्या. तिथे व्रतस्थ होत्या, सारखं त्याचं चिंतन करत होत्या. नरक चतुर्दशीच्या दिवशी तो नालायक मारला आणि त्याच्यासोबत लग्न केलं. नरक चतुर्दशीच्या दिवशी मारला तो. भौमासूर नरकासूर म्हणतात त्याला, तो मारला. म्हणून त्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करतात सूर्य निघायच्या अगोदर, असं आपलं शास्त्र सांगते. मग 16,107 लग्न झाले. आणि एके दिवशी देवकी मातेला म्हणले, आई काय रे बाळा, 16,107 लग्न झाले, अजून एक करा वाटते, अजून एक करा वाटते. ती म्हणली 16,107 लग्न केले तर एकीचं घरानं नाही, त्या अर्थी तू पुन्हा एक लग्न करू शकतो. ज्याला एकच सांभाळता येत नाही त्यानं दुसरी कशाला करावं. हे तर सोपी व्याख्या आहे ना. हा, एकच याच्या नावानं पालथ्या सुपानं बॉम्ब लायली. कोणी कोण महापादरात पडला हे बैल म्हणून. आणि तरी ते म्हणला मला वाटते कोणतरी सोयरी का ना, तू बसायची जागा रुमण्यानं हा ना, म्हणजे 2-3 महिने तुला खाली नाही बसता आलं पाहिजे. सोमळ्या लायकी आहे का तुझी लायकी. आईनं सांगितलं 16,107 व्यवस्थित सांभाळल्यात, त्या अर्थ तू 108वी कर. पण हे म्हणलंच नाही कोणा संग लग्न करायला चाललो. हे गेलं, हे म्हणजे जगाचा बाप विशाल भाऊ. गेलो. हा, पोरीच्या बापाला म्हणलं मला तुमची पोरगी आवडली. पण पोरीचा बाप म्हणला तुला मग ही पोरगी आवडली, पण मला तू आवडा पाहिजे ना, तुम्हाला आवडा पाहिजे. माई पोरगीला जगविण्याची ज्याला लायकी आहे मी त्याला देईन. हा, सुंदर पोरगी म्हणून का बांधू कोणाच्या गळ्यात बोकड्याच्या. हा, तुला ओपत असेल ती, अरे पण तिचं सगळं संगोपन केलं पाहिजे ना. मग तुमची पोरगी सांभाळायची मी लायक संपन्न आहे का नाही हे तुम्ही कशाने ओळखिनार. माझ्या संग कुस्ती खेळ. जावाई सासऱ्या संग कुस्तीला ह्या जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी अशी हलकी वाजत होती. ते नागेश बुवा हलकीचा बोल येतो आणि कुस्त्याला हलक्याच वाजत असते. तडाल 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 अशा 27 दिवस आणि 27 रात्र कुस्तीच बंद नाही. सारखी कुस्ती चालू 27 रात्र आणि 27 दिवस.
28व्या दिवशी पोरीच्या बापाच्या लक्षात आलं हे माणूस नाही बाबा, हे माणूस नाही. म्हणला बस झालं. समोरची व्यक्ती म्हणली हारलात. ते म्हणला मी हारलोच नाही. पोरीचा बाप बी नव्हता बरं हारला, हारलात नाही. पण ते म्हणला मला आश्चर्याचा झटका एकच बसला, मी लय जणांसोबत कुस्ती खेळलो पण 2 घंट्यात पुढचं सगळं ओलं होतं घामानं. 27 रात्र 27 दिवस गेले अजून घाम नाही. कायांवरता स्वेद तिजायम निशाभरा भय यतो तिजायम दिनत्रयो भय छंद सुधा जामुवंत भव सकल सुदेशु निशाति कालम यतो तिजायम दिनत्र कालम विनमकाय विशंति सत्वारोति भयाना दिनत्रिजायम छंद भयो मल्लाम द्वंद्वम यतो करानाम मल्लाम द्वंद्वम यतो कराना प्रसन्नस्तु भय दिवाकरो प्रसन्नस्तु भव दिवाकरो प्रसन्नस्तु भव दिवाकरो. त्याच्यावर सूर्य प्रसन्न होता. दिवस निघल्याबरोबर सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. समोरच्या व्यक्तीला घाम येऊन म्हणून ते ढगाच्या आडंगी लपत होतं. समोरचा व्यक्ती होता पंढरपुरातला मालक भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. आणि त्यांच्या पुढचा व्यक्ती आश्चर्यचकित झालेला होता. जामुवंत आस्वल, तीच पोरगी यांच्या पोटी जन्माला आली आणि बापान देऊन टाकली. घरी गेल्याबरोबर बाशिंग दोघायच्या कपाळाला आईच्या पाया पड. पंढरपुरातला मालक आईचं दर्शन घेतल्यावर सून पाया पडत असताना सासू मागं सरकवली. इतका नको होते तिला, असे नखच होते आणि सरे अंगाव केसच सुनाच्या. बाई देवकी माता म्हणल्या कृष्णा महाराष्ट्रात पोरी नव्हत्या करतो आस्वलनी संग लग्न केलंच. अरे काय पोरी आहेत महाराष्ट्रात, एवढ्या असताना तो आस्वलनीची लग्न, काय गरज होती तुला, काय गरज. उत्तर देता येत नव्हतं, फक्त डोळे पाण्याने भरलेले होते. देवकी मातेनं बाजूला घेतलं. हा प्रसंग दुसरा आहे पण तुम्हाला कळण्यासाठी इकडे येतोय. आई हिच्याशी लग्न करायला मी वेडा नाही. तुला वेडा कसा म्हणू रे बाळा. चांगल्या चांगल्या शहाण्याला पागल करायची ताकद तू याते आणि चांगल्या चांगल्या पागलला शहाणं करायची ताकद तू याते. तुला वेड कसं म्हणता येईल. मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. हा मुकुट हेच विद्वत्तेचा तू. तुला मी वेळ कसं म्हणेल. पण मला सांग हिच्याशी लग्न का केलं. आई अख्खा जीवन फक्त मला बघतच डोळे झाकून प्राण त्यागला. तिच्या इच्छा होती माझ्याशी लग्न करावं. दृष्टांत संपला. आस्वलाच्या कुळात जन्माला आलेली आस्वलीन जामवंती देवावर गोड अशा प्रकारचा भाव ठेवला. हा विश्वाचा मालक माझा पती व्हावा. जग ज्याच्या ताब्यात आहे, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि आस्वलनीने इच्छा प्रगट केली माझा पती व्हावा. देवानं ती पूर्ण केली.
होता, पण श्रीमंत होता. घरी बोलिलं, आदरातिथ्य केलं, एवढं मोठं स्वागत त्या महाराजाचं केलं की महाराज भुलले आणि प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हटले. भाऊ, हलकट व्यक्तीनं सांगितलं, पांडव वनवासात तेल छळायला जा. नालायक व्यक्तीला शब्द दिलाय, हा खोटा कसा करायचा. म्हणून तो महाराज, ते साधू, ते योगीराज, तो नामधारक, तो यती, तो तेजस्वी साधू एका भजन करणाऱ्या वारकऱ्याला त्रास देण्यासाठी वनात पोचला. दुर्वास पाथला पांडवा, क्या बात आहे. पांडवा छळावयावनी पातले दुर्वास तिथं पुरविली आळी सांगतोय. 60,000 शिष्य सोबत आहेत. पांडव झाडाखाली बसलेले आहेत. द्रौपदी पर्णकुटीमध्ये आहे आणि पर्णकुटीच्या बाहेरच्या पडवीमध्ये तेजस्वी कुंती आहे. धर्मराज समोर बसलेले आहेत. समोरून साधू आले. काय तो साधू होता. दुर्वास म्हणजे 5 रागीट ऋषीपैकी एक ऋषी, अत्यंत रागीट. शास्त्रामध्ये त्यांना शीघ्र कोपी म्हणतात. अत्यंत लवकर राग येणारा महात्मा. पण हे वागतही तसे कडक होते ना, त्याच्यामुळे राग येत होते. परमार्थ हा निष्ठेनं करावा आणि मग रागवा. चांगलं भजन म्हणतो पण देशी पिऊन म्हणतो. टमाट्या इतका लाल होऊस तर हाणायला पाहिजे तुला. आणि कोणावर राग होतो सुंबळे. नालायकपणाचं टोकेन ते. अभद्रता भयव्याप्ती वानिरो अभद्रस्तते वचा किमं जगदानंद कंद पतय सत्तात्वाम किमत जायते. काय तुझ्या बापाची सत्ता चलन तिथं हलकटा. तू परमार्थात विशुद्ध माणूस आहेस. अद्याप नाही, ताकद लागते. तुका मने भावे आणि देवा सत्ता. भक्तीची ताकद असली पाहिजे, त्याच्यावर माणूस सत्ता गाजवत असते. दिवसभर काम करणारं पोरग संध्याकाळी बोलणंच खात नाही. इळभर वाशिमला फिरून आलं, माय शिव्या देतीन हे खाली खातय. कामच नाही केलं सोमल्यान मग खावाच लागतात ना शिव्या. काम करणारं कोणाचं बोलून घेत नाही कधी बी, लक्षात ठेवा. अधिकार संपन्न लोक होते. देव भेट होता यांना. देव देव 60,000 शिष्य घेऊन जंगलात जर चालले ना, तर वनदेवतेची अशी कृपा होती, काट्याचं झाड जर समोरून आलं तर आपण मग त्या काट्याचं झाड उपटत होतं आणि बाजूला जात होतं. तरुयाम यतो शाखा पल्लवा स्थितो विशुद्ध भवास तीक्ष्णानाम. तीक्ष्ण म्हणजे काटे. असं काटेरी जर झुडूप आलं तर आपण मग त्या बाजूला सरकत होतं. सांगा बरं, असा कोणा एखादा विज्ञानवादी आहे का बोरीच्या खाली गेल्यावर बोर उपटून पडती मधात गुतन. एकानं 2-3 गाथे पाठ केले आणि घोड्यावर बसला, लगामच नाही घोड्याला. लगामच नाही. आणि घोड्याला टाच आणली, घोडं चोल लागलं. चांगलं चाललं तरी टाच आणली. पहिल्या कदमीत चोल लागलं, पुन्हा टाच आणली, दुसऱ्या कदमीत गेलं, तिसऱ्यांदा टाच आणली, तिसऱ्या. घोड्याला 3च चाली असतात. उगच हसू नका, ज्याला माहित नाही त्याने हसायचं नाही. 3च चाली घोड्याला. दवड कदम आणि स्थिर. तिसरी चाल घोड्याची अशी असती, पण ती सगळ्या घोड्याला नसती. काही काही घोडे असे 1.5 महिन्याला वाशिमला जातात. त्याचे कुठे घोडे असतात का. घोड्याची तिसरी चाल अशी असावं, हातामध्ये तूप घ्यावा, तांब्यात तूप इतळलेलं पाहिजे, आणि तुपाचा तांब्या असा तळ हातावर घ्यायचा, आणि तिसऱ्या चालीत घोडं पळवायचं. 45ची मोटरसायकलची स्पीड. त्या स्पीडनं घोडं पळत असताना तांब्यातलं तूप सांडलं नाही पाहिजे, याला म्हणायची तिसरी चाल. नाही तर काही काही घोड्याला अशा चाली की 1.5 दिवसालाच मालक कमराच्या दवाखान्यात. हो हो, त्याच्या साऱ्या मनक्यात घ्या पाला.
आयुष्यभर म्हणला घोड्यावर नाही बसायचं आपल्याला. अरे घोड्या. तिसऱ्यांदा टाच हल्ली, घोडं तिसऱ्या चालीत. चौथ्यांदा टाप हाणली, घोड्याच्या लक्षात आलं याला अकलच नाही. लगाम तर नव्हताच, लोंबकळलेल्या बोरी खालून गेलं. त्या बोरीच्या काठ्याने याचं नाकार कपाळ गिपाड चटवर बळड. हो, अशी काही काही येडपट. नियम चुकला, सगळं चुकलं. ताकद लागते, ताकद ताकद. आल्याबरोबर समोर उभे राहिले. माध्यानस्तुम उदर व्यथा शुदा निवारण हितार्थाया मिष्टान्नं भोगास्ति जायते ना भिक्षां देहि मा. माध्यान म्हणजे दुपार. दुपारच्या वेळाचं भूक भागवण्याचं सुधा निवारण हितार्थायाम भिक्षां देहि मा. दुपारच्या जेवणाची मिष्टान्नाची भिक्षा पाहिजे. आणि परात झाकलेली होती. ती परात, ते पात्र, ते ताट जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाने पांडवाला दिलतं. पण ते सकाळी सोयीचं केलं, मागितलं ते देत होतं. आणि धुवून पालतं घातलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा देत होतं. आणि दुर्योधनाने सांगितलं दुर्वासाला, ढळीत भास्करा केने माथावरुता निघणे तै आश्रमी प्रगटने पाहावेगा. डोक्यावर आलेला सूर्य थोडासा ढळला, अशा वेळेला तुम्ही आश्रमावर जा. त्यावेळेला पांडव थाळी पालथी घालीत होते. नेमकं जसं सांगितलं तसंच म्हातारं गेलं. ते म्हातारं पापी नव्हतं, पण पाप्याला वचन दिलतं. पूर्वीच्या काळातली माणसं वचनबद्ध होते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या. द्रौपदीचं वस्त्र हरण करत असताना भीष्माचार्याला बघा वाटत नव्हतं, पण धर्मसिद्धांत असा होता, नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. काळज उलटे नव्हते, पण भाकरी कौरवाच्या खात होते. याच्याकरता काम करावं लागलं. दुर्वास ऋषीने वचन दिलं, याच्याकरता नाईलाजानं तिथं पोचावं लागलं. भिक्षां देहि मा. धर्म उठले, नुसती मान खाली घातली, काहीच बोलत नव्हते. 60,000 शिष्य घेऊन आलतो मथर. आणि याच्याकडं वाटीभर पीठ नाही, इतक्या लोकांकडे जीव घालायचं. हा, मी तिकडं वाशिमकडे असलं की उकास विशाल भाऊकडे जेवायला जात असतो. रातच्या 12 वाजता पुरणपोळ्या. पण 60,000 लोकायला कसं करायचं? मिष्टान्न मागितलं. आणि मिष्टान्न कशाला म्हणतात? भोरकीला आणि भाकरीला का? ग्रतेषु संगतिस्ततोति जायम यतोति पंचाति कालानि मिथ्या जठरा नलोनति तृप्ताति वासम मिष्टान्न भयंती नैवेद्य यजायम. तुपातले 14 पदार्थ हे मिष्टान्नाच्या यादीत येत असतात. आपल्या इकडे बुंदी केली की काय मिष्टान्न होतं, वारे नोकत्या. अरे नोकत्या, तू ही मुक्ती काशीत करू. म्हणजे माणसं जिथं तोंड पुरण तिथंच म्हणतात मी बादशाह आहे. तू म्हणतो म्हणून होय रे येडपटा. असं नसतं. हा, शास्त्र आहे. 14 पदार्थ घरतातले असं जेवण. चतुर्दशास्तितेषु यत आवर्तना महानैवेद्येषु. मिष्टान्न पित्राला असते, पण पित्राच्या मिष्टान्नामध्ये गोड पदार्थ 2च असावा. बाकीचे खारट तुरट असे आंबट अशा तत्वात. तिथं 14 आणि इकडे मिष्टान्नात 14. पित्राला सुद्धा 14 पदार्थ असतात आणि मिष्टान्नात सुद्धा 14 गोड पदार्थ असावा. बाकीचे किती असतील ते घरी गेल्यावर मोजा. सगळं सांगायला मी गुत्त थोडं घेतलंय. आणि इतके मी बी खाल्ले नाही, फक्त वाचिलेत. विठाला 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 विठाला. याच्याही पलीकडचा एक पुरा 56 भोगाना भयस्थित. मिष्टान्नाच्या पलीकडचं एक जेवण आहे 56 भोग. हे तले डोक्याच्या पलीकडची कॅसेट आहे. आता हे नाही ताण घ्यायचा. हे काय, एकदा असंच कीर्तन करून घरी गेलो मी.
दुपारचं कीर्तन तेरवीचं जेवायचा मेळ नाही बसला, बसत नसतो कधी कधी. ज्या दिवशी गरज नाही त्या दिवशी 17 जण म्हणतात आमच्या इथे जेवायला या, आणि ज्या दिवशी पाणी भेटत नाही त्याच्या कुठे येतं, मी वाशिमले. दुसऱ्या विचार तुम्ही कुठे, मी मालेगावले. या असत मेला वाड्यान. आणि ज्या दिवशी गरज नाही त्या दिवशी 1700 लोकांचे फोन, आमच्याकडे पिठलं भाकर तरी खा. घरी गेलो आणि मग पोरायची माईल म्हणलं मला जेवायचं. ती म्हणली येदळा का, आणि म्हणलं का जेवत असते ती, भूक लागल्यावर खावाच लागत असते. बर बर जे असेल ते वाढ, 5च मिनिटात भाजी करते म्हणे. म्हणलं 5 मिनिटात भाजी व्हायला तुला अग्नीची कृपा आहे काय, तुम्हाला काय करायचं म्हणली करते. पोळ्या सकाळच्याच आहेत म्हणलं, कालच्या वाढ, कालच्या पोळ्या वाढ, पण वाढ. पोळ्या वाढ्यान खरंच ताट लावलं. भाजी काय केली माहिती का, हरभऱ्याची वाळेल भाजी अशी चुरगळली, त्याच्यावर जरासा लाल बुरका टाकला आणि 2-3 तेलाची ते म्हणा अशी गुडमळीन मला म्हणली खा. मी म्हणलं संक्रित गाय करे मी. हा नाही हे तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घेतलंय, इतकी येडी नाही मी बायको. मी नाशिकला कुंभमेळ्यात गेलो असतो ना इतकी येडपट असल्या, आमच्यावर घेतल्यावर तुमची अशी खसखस पिकती. विठाला विठाला मिष्टान्न 56 भाऊ. धर्म काहीच बोलणं, पुरविली आळी चालल्या. टाइम संपला भाऊ, नाही चल दे. बर 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 रिसोड मापी 21 किलोची पायरी. म्हणे अर्जुन धर्माच्या जवळ गेले, काय करायचं, मुकडे बस म्हणले. इतक्या लोकांना जीव घालायचं. भीम जवळ आले, काय धर्मानं सांगितलं झाडं नाही उपटायचे, जीव घालायचे. भीम शक्तिशाली होता ना, त्याला वाटलं असे 100-200 झाडच उपटायचे, हे जीव घालायचे म्हणजे इथं. काही काही नियम असतात. आगा प्रसूते काला कामिनी, तै शक्तीचे प्रवर्तक न म्हणी, बुद्धीचे शैल्यजनी बाळाची प्रसवे. एखाद्या माऊलीचं बाळांत पण करायचं असेल तर ताकदवान माणूस लागत असतो का, बुद्धिवान माणूस लागत असतो. हा ताकदीनं काय गोटा घालतो का तिच्या अंगावर, हा त्याला बुद्धी लागन. आगा प्रसूतीची भाव, तै हृदयी नट तसे ठाव, तै बालका प्रसव दे, हे बुद्धीचे निपय. त्याला त्या योग्यतेची बुद्धी असावा, हा त्याला सुईनीचा भाव असावा. सुईन सुईन हो, म्हणजे सुईन कोणाला म्हणते तुम्हाला नाही कळायचं, त्या ढवळ्या कपड्यावालीला. हॉस्पिटलमध्ये ढवळे कपडे घातलेली नर्स असतात का, तिला सुईन म्हणते, सुईन. हा पण ते काय झालंय, कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, गुण कोणालाच नाही. आपले शब्द फुकून दिले, शकत बसले, दुसऱ्याची बोकांडीवर घेतले. लय लोकायला प्रसूती कळत नाही, डिलिव्हरी म्हणलं की पटकन कळती, आणि प्रसूती शब्द कळत नाही. आपला शब्द ओरिजिनल चट फुकून दिलं. भीमा झाडं नाही उपटायचे. तै नकुल सदेव सनिधानी, नकुल आणि सहदेव बाजूला आहेत. तै वृषभा अश्वपारखने. धर्मान काय सांगितलं, अरे घोडे आणि बैल पारखायची ताकद तुमच्यात आहे, इथं जीव घालायचं म्हाताऱ्याला. जीव मुकड्या बसा, कळतंय मला हे सत्व घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा मान खाली घातलेली बरी. कुंती ठास 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 रडत होती. आतमध्ये गेली, पर्णकुटीच्या खांबाला धरून कुंती रडत होती. द्रौपदीने सासूकडे बघितलं, दादा आवाज कडक करावं. आवाज दिला, आत्या आत्या. पदरान डोळे पुसले आणि पाहिलं, काय द्रौपदी, आत्या रडतात? नाही म्हणे, नाही रडत, नाही रडत. द्रौपदीनं सांगितलं, आत्या एक बोलू, खांबाला टेकन देऊन रडणाऱ्या तुम्हा सासूला मी बघितलंय. तुम्ही डोळ्यातलं पाणी पदरानं पुसलं, पण डोळ्याचं उघळलेलं पाणी पर्णकुटीच्या मेडीला आलंय.
त्या दांड्यावरून असं पाणी वगळत होतं डोळ्यातलं. साधूच्या हृदयाला हृदय लावलं आणि विचारलं, त्या रडता कशा करता? बाई, 60,000 शिष्य घेऊन दुर्वास आलेत. दुर्वासानं शाप दिल्याच्या नंतर कडबा जळावा अशी 5 पोरं जळणार. आणि कोण अशी माया आहे हे कसं पाहू शकल? नाही बघू शकत ग मी, नाही बघू शकत. तर द्रौपदीनं सांगितलं, त्या काळजी करू नका, दुर्वासाची मागणी मी पूर्ण करू शकते, मी पूर्ण करू शकते. तर कुंतीनं सांगितलं, द्रौपदी, ज्याचा रथ जमिनीवर टेकत नाही, ज्याचा रथ जमिनीवर टेकत नाही, का? पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करती तो धर्माचा रथ होता. धर्माच्या रथाची चाकं घासू नये याच्याकरता पृथ्वी धर्माचा रथ आधार झेलीत होती. रथावर इतकं प्रेम पृथ्वीचं, त्यावरती धर्मावर किती प्रेम असेल विकास? नागेश भाऊ, काय प्रेम असेल, काय प्रेम असेल गणेश भाऊ ते पृथ्वीचं? जीवनभर खरं बोलणारा माझा मुलगा आहे, तो जीव घालू शकत नाही. अगं झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते, इतका भजनानंदी माझा अर्जुन नावाचा पुत्र आहे. निद्रा नति जायम रोमस्थिताना भजन भयो तिथि नामति निष्ठम सकल सुदेनी कायान काष्टम प्रिया तु छंदे जगदानंदं कंदति पतयो जगदानंद कंदति पतयो नामति निष्ठो भयंति जायो नामति निष्ठम भयंति जायो नामति निष्ठम भयंति जायो. सतत भजन करणारा माझा मुलगा, ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते, ते जीव घालू शकत नाही. धरास्थिता भय चळ आचळोशी, ज्यानं पाय आपटिल्याच्या नंतर पृथ्वी डळमळते, इतकी ताकद माझ्या भीम नावाच्या मुलात, ते जीव घालू शकत नाही. शुराम योध्यो आश्वती पारखो, युद्धातले घोडे पारखायची ताकद माझ्या एका मुलात आहे. घोडं युद्धात कसा असावा हे नकुल आणि सहदेवापैकी एकाला कळत होतं. घोडं कसं शक्तिशाली आहे, टाप धरायची मागची कपाळावर हाणायची, ज्या घोड्याच्या टापा याच्या कपाळानं फुटत नाहीत ते घोडं युद्धात वापरायचं. त्यार्थी कपाळ किती तेजस्वी असेल कल्पना करा. बैल कशा असावा हे एका मुलाच्या हातात होतं. माणसं बैल दिसायला चांगला असून बैल घेत असते तो बैला, बैल साळी कुटणार नसा, फिरून सोयाबीनच्या बोकांडीवर पाय, काय करायचं ते बैल? हा बैल बैल असला पाहिजे, कळायला पाहिजे बैल कसा घ्या. मसड घेताना सुद्धा कळाली पाहिजे. एवढी कास, अरे त्याला बिब्याचा वाफारा द्यालाय, घरी आल्यावर चिलमीत पण दूध निघणं, आणि मसड 70,000ला आणली मान प्रदर्शन मध्ये, कडब्याचा काळ, दुधाचा तर मेळ नाही तिला. कळालं पाहिजे, ते कळत होतं नकुल सहदेवाला. अरे त्यांना जीव घालायची ताकद नाही, तू काय करणार आहे? तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी मोठ्यानं बोलायलो. कुंती इतक्या जोरात बोलत असेल का? द्रौपदी, बाई काहून असा आवाज रे दादा? बाई असं काम आहे, माझी लेकरं जातील ग त्या साधूच्या शापानं, जळून जातील बाई, जळून जातील. आता एक विनंती करते, महाराज पुढे आहेत म्हणून मला जाता येत नाही, पण तुम्ही समोर उभ्या असलेल्यांची आई आहात म्हणून तुम्हाला विनंती करते, माझ्या धर्म नावाच्या पतीला जाऊन सांगा, महाराजाला म्हण फक्त आंघोळ करून या, तुम्हाला जीव घालतो. तर कुंती म्हणली, बाई नाही बोलल्यानं तरी महाराज एखाद्या शाप द्यायचा नाही, पण जीव घालून म्हणून जर नाही जीव घातलं तर ते तिकडं हस्तानापूर पण जळण, ते पण जळण. काळजी करू नका, नका काळजी करू, मी असं नाही करणार. कुंतीच्या लक्षात आलं, ही श्रीमंत राजाची मुलगी, हिला जंगलात राहायची वेळ आली म्हणून तर आपल्या कुळावर रागावली नसेल, म्हणून तर आपला वाचपा काढीत नसेल. सासूच्या मनात काय काय चालण्या टिपतेल ते सासूलाच कळतं. लय काय काय सासू, पण काही सासावी अधिकारी आणि काही सुनावी अधिकारी. डोक्यावरचा पदर बाजूला सरकिला साहेब, आणि कुंतीचे डोळे पुसले. आता एका पवित्र कुळातली कन्या तुमची सून म्हणून पवित्र कुळात आले, माझ्या मालकाला सासूच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, काळजी करू नका, जा म्हणा जीव घाला.
कुंती गेल्या, धर्मा जी मन आंघोळ करून या. धर्मान पाहिला इकडे आई कसं बोलती माय. आंघोळ किती आत्ता करून येते ना अर्ध्या तासात, पण स्वयंपाक कुठे, आचारी कुठे, चुलांगणं कुठे आहेत, कढाया कुठे आहेत, तांदूळ कुठे आहेत, हरभऱ्याची डाळ कुठे, तुरीची डाळ कुठे, गावरान तुपाच्या कॅनी कुठे आहेत. हे काय सगळं कसं कसं करायचं काय. काळजी करू नको म्हणे, फक्त हो म्हणे. आईचा शब्द ग्राह्य धरला. आईला विचारलं आई कसं, मी नाही म्हणते ती म्हणते. तुझी बायको म्हणली म्हणून मी तुझ्याकडे म्हणायला आले. लय सासा हुशार काय बापरे. हो पण ती खरंच हुशार सासू. माध्यानस्तु स्नाना त्रिकाल संध्या द्विसंध्या भयोतो. महाराज तुम्ही त्रिकाल संध्या करता, ही दुसरी संध्या करून या. तिसरी संध्याकाळची असते. द्विसंध्यायाम तर्पणेषु पूर्णात उच्यते भवा तत स्नानात तर्पणोच्छायते भोक्तव्याम मिष्टान्न पवित्रयो. महाभारत सांगते. आता तुम्ही जेवण्यासाठी या, जा करा अंघोळ. म्हातारा ताड 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 वाऱ्याची फौज निघावा असे सगळे गंगेच्या तीरावर स्नानाला. आणि महाराज तिकडे गेल्यावर धर्म लटलट लटलट, अर्जुन लटलट लट, भीम लटलट नकुल सहदेव लटलट, आणि कुंतीने अंग टाकून दिलं. तिला माहिती आहे आता 10 मिनिटात जेवून आंघोळ करून येते. इथं तर धुपण पण नाही इष्ट्याचं. स्वयंपाक तर लांबच झाला पण इष्ट्याचं धुपण नाही. काय जीव घालायचे. धर्मान द्रौपदीकडे पाहिलं, आवाज गोड. असं रामनं सांगितलं नव्हतं कसं करायचं म्हणून. हे माईक मग तू देईन मला का मेल्यावर दे तू का. काय कामाचं मग माझ्या कामाचं नाही. लय लोक संचयमुळेच वाजले. विडाला 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 द्रौपदीनं अरे धर्माने द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदी जी जी तू आईला म्हणली होतीस. होय मी म्हणले होते. कस करायचं आता. काहीच नाही करायचं. आल्यावर साधून शाप दिल्यावर आपण जेवायला जर नसतं दिलं तर आपण जळून गेलो असतो. आता आपण जीव घालतो म्हणून खोटं बोललो त्याच्याकरता पितर पण जळणार. हा पितर सुद्धा आपल्या रुष्ट आहेत. करायचं काय द्रौपदी. मालक एकच सांगा, द्वारका कोणीकडे. काय हो टोक होतं बोलण्याचं. मालक आवाज दादा आवाज मोठा करा आता. चांगला करा मोठा. फक्त 10 मिनिटं. टाइम तर संपला आपला. मालक मला फक्त द्वारका सांगा, कोण्या दिशेला आहे द्वारका. कुंतीने सांगितलं. वनवासाला जात असताना कृष्णाच्या गळ्याला मिठी मारली होती. तर कुंतीने कृष्णाला विचारलं होतं, कृष्णा मला ऊन सहन होत नाही रे. जाता जाता कानात कृष्णाने रडता रडता सांगितलं होतं, आत्या तुला फार उन्हाचा त्रास झाल्याच्या नंतर तू माझं नाव घेत जाय आणि ज्या दिशेनं गार हवा येईन त्या दिशेकडे तोंड करत जाय. ती दिशा द्वारकेकडची असेल.